नमस्कार, मी अतुल जैन. अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आणि आज विशेष म्हणजे रामनवमी आणि आज एक आनंद वेगळा असणार आहे, कारण काय अयोध्येत आपल्या प्रभू श्रीरामांचं सुंदर असं मंदिर झालेलं आहे निर्माण, आणि त्यानंतर आजचा आनंद हा वेगळा आनंद आहे. आणि त्यालाच धरून आज रामनवमीनिमित्त दरवर्षी जागोजागी उत्सव होत असतात. त्याच पद्धतीने आज अनेक ठिकाणी साईबाबांचे उत्सव, रामाचा अवतार म्हणून त्यांना आपण समजतो, आणि त्याच पद्धतीने रामाची आठवण कुठे करायची ती तर साईबाबांच्या मंदिरात आपण करत असतो. आणि साईबाबांच्या उत्सवानिमित्त आज आपण रामनवमी उत्सव साजरा करतोय. तर या आपण अंधेरीच्या या मंडळाला भेट देऊया की कशा पद्धतीने आजची पालखी ते या ठिकाणी करणार आहेत. तर आपण हे सगळी मंडळी आहेत जी या ठिकाणी साईबाबांचा उत्सव गेली अनेक वर्ष साजरी करत आहात. तर आपण त्यांच्याशी बोलूया की कशा पद्धतीने आज ही पालखी आणि उत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे. आपल्यासोबत मया आहेत. मयाजी, आपण गेली अनेक वर्ष साईबाबांचा उत्सव आपण साजरा करत आहोत. भटजी पुढे हे महाराज आपल्यासोबत आहेत. तर जे का साई मंदिर आहे, साई सेवा समितीच्या वतीने जे का आपण त्याचं हे करत आहोत, पूजा अर्चा चालली आहे. या आपल्या गुंदोली विभागामध्ये हे सर्व साई भक्त, इकडचे सर्व धडाडीचे कार्यकर्ते श्री रमेश दराडे, महेंद्र साळुंके, राजू शेटे, त्याचप्रमाणे पाटील, जे इतर सर्व भक्त मंडळी आहे, याने आपल्या परीने जिकडे तन मन धन लावून जी काय अनेक वर्ष, आज जवळजवळ 32 वर्ष हा भंडारा आहे. हा 32 वर्ष भंडारा निर्विघ्नपणे कोणाकडनंही जास्त आशा न ठेवता जे काय साई भक्त देतील त्या वर्गणीतनं आम्ही हा उत्सव साजरा करत आहोत. आणि या पालखी उत्सव साजरा करत आहोत. या सर्व उत्सवामध्ये इकडचे सर्व समाजसेवक, आपले पोलीस स्टेशनचे सर्व कार्यकर्ते, साहेब मंडळी यांच्या सगळ्यांचा आम्हाला अमूल्य सहकार्य मिळत आहे. असं सहकार्य आम्हाला मिळेल अशी आम्ही आशा बाळगतो. मग या ठिकाणी गेली अनेक वर्ष भंडारा सुद्धा असतो. भंडाराबद्दल काय सांगाल? का काय फार मोठ्या संख्येत या ठिकाणी रामनवमीचा उत्सव साजरा करून भंडारा होतो. भंडारा फक्त सांगायचं तर भंडाऱ्यासाठी जे काय आम्हाला लोक मदत करतात ते सगळ्यांचे मदत करतात आणि मोठी मदत करतात. त्याच्यामध्ये राहुल हळदणकर आहेत, सिद्धेश शेट्टी आहे, महेश पटेल आहे, बाबू भारद्वाज आहे, यांचा देखील मोठा सहभाग असतो. सचिन शेट्टी आहे, सुधीर आमचे पुजारी आहेत. आणि हे जवळजवळ 32 वर्षे असंच काम चालू आहे आणि आता हे वाढत चाललेलं आहे. आणि ह्याच्यापुढे जी आता मंडळी आहेत, म्हणजे तरुण पिढी आहेत, जसं आमचा राहुल हळदणकर आहे, सिद्धेश शेट्टी आहे, दलाल आहे, त्याच्यानंतर सुधीर पुजारी आहे, आणि ललित कुडवे आमचे कालगुडे आहेत, रमेश विटकर पण आमचे आहेत, संदीप वंशी आहे, मनोहर सकपाळ आहे. यांनी पुढे घेऊन जायचं आम्ही त्यांच्याबरोबर आहे. आणि हे आता हे वाढत जाणार आहे, कारण का इकडे काही रहिवासी आहेत ते सगळं असे मदत करतात. आणि हे लोकांनी साखर मित्र मंडळ पण आमच्याबरोबर आहेत. ते मित्रमंडळ म्हणजे आम्ही एकच आहे, काय वेगवेगळं नाही, फक्त एक ते मंडळाचं नाव वेगळं आहे, गणेशोत्सव मंडळ आणि साई सेवा समिती. मग आम्ही सगळे एकत्र आणि एकत्र मिळून सगळे जेवढे सण होतात ते आम्ही पार पाडणार.
साखर मित्र मंडळाचे हळदणकर आपल्यासोबत आहेत. हळदणकर गेले अनेक वर्ष साखर मित्र मंडळाकडनं लोकांना काहीतरी देणं लागतं म्हणून अनेक सामाजिक कार्य करत असताना आपण गणेशोत्सव साजरा करता त्याच पद्धतीने रामनवमीसुद्धा तुमचा मोठा सहभाग एकत्रपणे दिसत असतो. काय सांगाल आजच्या उत्सवाबद्दल? ॲक्च्युली रामनवमीचा उत्सव हा तर सगळ्यांना एकदम धूमधडाका साजरा केला पाहिजे आणि आपला रामनवमीचा उत्सव जो आहे तो गेले कित्येक वर्ष ह्याच जल्लोषात साजरा करतो आहे आणि आपले जे स्थानिक रहिवासी आहेत आपल्याला खूप सपोर्ट करतात, खूप सहकार्य करतात आणि आपल्या रामनवमीला आपण कोणत्याही नेत्याकडे वर्गणी मागायला जात नाही, पण जे सामाजिक कार्य करणारे जे लोक आहेत ते स्वतःहून आपल्याला ही देणगी देतात आणि त्या देणगीच्या मदतीने आज आम्ही इथपर्यंत आलो आहे आणि हा उत्सव एवढा मोठा साजरा करतो आहे. थँक्यू. एकदम मी आलो पाहिजे बस प्लेट एकदम प्लेट. अरे अतुल नमस्कार.
तर आपण बघितलं की अशा पद्धतीने साई सेवा समिती या अंधेरी गुंदवलीमधील साईबाबा मंदिरचा उत्सव रामनवमीनिमित्त जो चांगला पद्धतीने जो हा उत्सव साजरा करण्यात आला तो या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मी आपला अतुल आपली बातमीमध्ये या ठिकाणी इथेच थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीत. थँक्यू.